तरी 15 जास्त वेळ जायला आणि नाही म्हणत तरी 10 मिनिटं आको जावं शेतच म्हणजे पाऊण तासनं कीर्तन वाट राही ना. खिचडी ते असा बी नंबर लाई बसले खिचडी खावायला आई खिचडीनं वजनच नाही तकडा ना ते आमना गाव मा एक गरीब ना पूर्ण लग्न जमना तो मनकडे येऊन म्हणे रोई बाबा रुपयाने किसामा पूर्ण लगीन तर आहे 8 दिनवर साखरपुडा शे किसामा रुपयाने म्हणतं टेन्शन लिहून करून आणबो ज्या पैसा लागतील ते आपला पाहिजे लई जाय आणि राहिनीच गोष्ट साखरपुडा आहे ना तू टेन्शन का बोली राहा जिथला तांदूळ लागणार तिथला मी दिसू ना म्हणतो तो म्हणे महाराज साखरपुडा करीश नाही 3 क्विंटल पडेल गिराई दगजात म्हणे म्हणशील खिचडीनं भूषार नाही राही ना ते नुसता फोन करा हो आमनी गाडी फेल होई जायले हो कोण नातेवाईकाले फोन कर द्या आमनी गाडी फेल होई गई 15 लोक आहेत गावमा वांदा नाही या ना तुम्ही खिचडी टाकाय जायले हो आप्पा म्हणजे ती तयारच राहत बा. असो जाता जाता माझा गरीबाचा एक संदेश असेल लक्षपूर्वक ऐका विनोद वजा करा माझ्या कीर्तनातून एक संदेश नेहमी असतो पण आता जरा धावतं असतं म्हणून सांगायला भेटत नाही पण माझ्या कीर्तनातून एक संदेश असतो दादा जीवन जगत असताना तुम्ही कीर्तनं ऐकली पाहिजे कीर्तनं ठेवलीच पाहिजे कीर्तनं केलीच पाहिजे मंदिरं बांधली पाहिजे वारी केली पाहिजे भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे सप्ताह केला पाहिजे इथपर्यंत केलंच पाहिजे सकारात्मक सांगायलो बरं का अण्णा सप्ताह केला पाहिजे वाऱ्या केल्या पाहिजे मंदिरं बांधली पाहिजे कीर्तनं ऐकली पाहिजे कीर्तनं ठेवली पाहिजे इथपर्यंत ठीक आहे पण हे सगळं करत असताना हे सगळं राहिलं तर चालेल दादा पण आईबापांची सेवा झाली पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही. भूतलावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माय आणि त्याच्यानंतर बाप असतो याच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही. या कुठंतरी भगवंत आपल्यावर अन्याय करू शकतो पण आपली माय आणि आपला बाप आपल्यावर अन्याय करत नाही. थोडक्यात सांगू का भगवंतापेक्षा सुद्धा मायबाप श्रेष्ठ आहेत. काही पोरांचा प्रश्न असतो महाराज तुम्ही देवापेक्षा पुढचं स्थान मायबापांना देतात मायबाप खरंच तसे असतात का हो कारण आमच्या संतांचं एक प्रमाण आहे भक्त राखी पायापाशी दुर्जनांशी कुठंतरी अन्याय करतो भक्तांचं रक्षण करतो पण दुर्जनांचा सर्वनाश करायला तो अजिबात हायगाई करत नाही. बरोबर आहे ना झाला की नाही एकाला अन्याय झाला ना पण माय जवळ 2 पोर आहेत एक दारुडा आणि एक माडकरिया जर माय जेवायला बसवते दोघांचं ताट सारखंच बनवते का माडकऱ्याला पोटभरी जेव घालते आणि दारुड्याला कमी जेव घालते असं होतं का. भगवंतापेक्षा सुद्धा निस्वार्थ प्रेम करणारी ती म्हणजे माय असते. पण कदाचित आपल्याला मायचं प्रेम कळत नाही आणि कळत नाही असं म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे जर पैसे असतील ना तर पैशाची किंमत त्याला कळत नाही ज्याच्याकडे पैसे असतात. ज्याच्याकडे नाही ना त्याला विचारा ते दुःख काय असतं ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय असते ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय असते ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते आणि ज्याला मायच नाही ना त्या लेकराजवळ जाऊन त्या लेकराला विचारा दादा माय नसल्यावर तुला जीवन कसं वाटतं रे तो पोरगा तुम्हाला सांगेल माय गेल्यावर जीवन कसं वाटतंय. एखाद्या पोराचा बाप गेला त्या पोराला विचारा बाप गेल्याच्या नंतर तुला जीवन कसं वाटतंय कारण हे दुःख आहे ना पोरगी सासरी जाताना तिला माहेर सोडायचं काय दुःख होतं हे पोरगीला कळतं ते तुम्हा आपल्याला माणसांना नाही ना कळणार. बरोबर आहे ना ठीक उसी तर ज्या लेकराची माय गेली त्या लेकराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. आणि सांगू का जी निस्वार्थ प्रेम करणारी माय चालली जाते ना तर जीवनामध्ये काहीच उरत नाही महाराज. तसं माय गेलेलं पोरग जर भेटत नसेल माय गेलेलं पोरग कोणी भेटत नसेल तर माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतःकरणाच्या रविकिरण महाराजकडे या जो 2 तास तुम्हाला हसवतो. हा रविकिरण महाराज किती दुःखी आहे एकदा जवळ या मलाच विचारा रविकिरण महाराज माय गेल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटतं. दादा माय गेल्याच्या नंतर असं वाटतं जणू काय माझा सुखाचा समुद्र आटल्यावानीच वाटतंय हो कारण जीवनामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी माय गेली ना दादा जीवन नको वाटतंय. मी कीर्तन करून जायचो ना रात्री 2 वाजेला 3 वाजेला जरी पोहोचलो ना माझी माय बसलेली असायची. माझ्या गाडीचा आवाज ऐकला की माय उठून बसायची 2-2:30 वाजू 3 वाजू माय उठून बसायची. मला बघितल्याच्या नंतर पहिला क्वेश्चन मायचा असायचा बाळा जेवण करून आलाय का रवी. हो गाई जेवण करून आलोय. बाळा खरं सांग ना तुला भूक लागली का स्वयंपाक लावू का घरात नसेल तर स्वयंपाक लावू का हे वाक्य फक्त माय बोलू शकते दादा माय बोलू. पोरगा गेलेला आहे माझा मुलगा अजून येत नाही मग बाईनं काय केलं घाई स्वयंपाक केला डब्बा बांधला आणि शाळेत गेली. शिपाई काकाला विचारलं का हो दादा माझा बाडू कोणत्या वर्गात आहे. शिपाई काकानं दुरून बोलता कोणत्या वर्गात तुमचा बाडू राहतो. बाई गेली बाडूच्या जवळ टिफिन ठेवला डब्बा ठेवला. बाळा सकाळचा आलेला आहे रे दिवसभर उपवाशी कसा राहशील म्हणले बाळा जेवण कर. महाराज टिफिन ठेवला आणि बाई निघायला लागली तोपर्यंत त्याचे मित्र आजूबाजूला बसलेले होते. त्या मित्रांनी बघितलं बाळाची माय आली डब्बा द्यायला पण नेमकं असं होतं बाळाच्या मायचा एक डोळा फुटका होता. ते पोरं चिडवायला लागले बाड्या तू फुटकीचा पोरगा तू आंधळीचा मुलगा तुझी माय फुटकी आहे बाड्या तू फुटकीचा पोरगा. पोरगा घरी आला दप्तर फेकला मायला रागवायला लागला का काय माझ्या शाळेत काऊन आलतीस म्हणले तुला पोरांनी बघितलं समजे मित्र मला चिडवायला लागले का तू फुटकीचा पोरगा आहेस म्हणजे माझ्या शाळेत नको येत जाऊ मला लाज वाटते म्हणले तुला बघायची. माय म्हणते राजा तुलाही लहान आहे रे तुझ्यासाठी मी काय त्याग केलाय ते तुला आता सांगून पण फायदा नाही आहे आणि आता सांगून तू समजणार पण नाही आहे. बरेच दिवस निघून गेले पण त्या पोराला त्याचा मित्रांचं चिडवणं काय बंद होत नाही. त्या पोराला वाटलं जर इथं जर राहिलो तर सगळे मित्र मला फुटकीचाच मुलगा म्हणतील त्याच्यापेक्षा असं करतो या मायचाच त्याग करतो. महाराज बॅग भरली घरातून पळ काढली बाहेर गावी चालला गेला. आता तिकडे त्याने शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण करून नोकरीही मिळवली आणि छोकरी सुद्धा पटवली म्हणजे
लग्नसुद्धा करून घेतलं. लग्न केल्याच्या नंतर एका गावात थाटामाटात त्याचा संसार चालू होता. त्याला एक मुलगा मुलगी झालेली. पण त्याच्या गावातला कुणीतरी इसम त्या नातेवाईकांकडे गेला आणि गेल्याच्या नंतर बघितलं हो ह्यो साहेब तर मतलब ह्यो माणूस तर आमच्या गावातला. त्याच्या नातेवाईकांना विचारली हकीकत, म्हणले ते आता जिल्हा परिषदमध्ये साहेब आहे. माणूस गावी गेला. गावी गेल्याच्या नंतर त्या बाईला सांगायला लागला, म्हातारीला म्हणले, काकू तुमचा बाडू तुम्हाला लहानपणी सोडून गेलता का? तुमचा बाडू आमच्या गावाला राहतो, त्याला नोकरी आहे, तो जिल्हा परिषदमध्ये साहेब आहे. आणि अजून सांगू का, त्यानं लग्न करून घेतलं. लग्न जाऊ दे, तुला 2 नातवंड, एक मुलगा एक मुलगी. चिठ्ठीमध्ये ती चिठ्ठी बाजूच्या काकून आणली, त्या पोराच्या हातात दिली. दादा त्या पोरानं चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. माय काय लिहून गेली चिठ्ठीमध्ये? आतुरतेनं वाचतोय. मायनं पर एक पर्याय सांगते डॉक्टर साहेब. काय काकू? डॉक्टर साहेब माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत का मी विकत डोळा घेईन माझ्या बाडूला डोळा बसवेल. पण एक पर्याय आहे डॉक्टर साहेब, माझा डोळा काढा आणि माझ्या बाडूला बसवा. मला जर आयुष्यभर कोणी फुटकं म्हटलं तर चालेल, पण माझ्या लेकराला कोणी फुटकं म्हणू नये. डॉक्टर साहेब माझा डोळा घ्या आणि माझ्या बाडूला बसवा. हो दादा मी जन्मानं आंधळी नव्हती रे, माझा डोळा मी तुला दिला आहे राजा, मी जन्मानं आंधळी नव्हती. दादा इतकं निस्वार्थ प्रेम फक्त माई करू शकते, जगात दुसरं कोणी करू शकत नाही. किती पोरं असे सांगेल मी, हो किती पोरं असे आहेत. माझं कीर्तन ठेवलं होतं एका दादानं ह्याच विषयावर. किडनी खराब होती, डॉक्टर साहेबांनी सांगून दिलं की तू माणूस जगणार नाही. शिक्षक आहेत ते आता चांगले आमचे किशोर दादा म्हणून नेरीचे, नेरी हां. वाचणार नाही माणूस असं सांगितल्याच्या नंतर किडनी खराब आहे. मायनं सांगितलं जर माझा तरुण मुलगा मरत असेल तर मी जगून काय करणार आहे. मायनं सांगितलं माझी एक किडनी घ्या पण माझ्या लेकराला वाचवा. इतकं निस्वार्थ प्रेम फक्त माय करू शकते. आणि जर आपण त्या मायची सेवा करत नसाल तर मला असं वाटतं दादा कुठंतरी चुकतंय. पाया पडून सांगेल, काही लोकांना माझं बोलणं जरा बोचतं, पचत नाही. पण तुम्हाला सांगतो बरं का, तुम्ही जर भाऊ 2 असाल, एकीकडे मायबाप आहेत, एक भावाला अजिबात दोष देणार नाही. भाऊ 3 आहेत, एकीकडे मायबाप आहेत, तर 2 भावांना दोष देत नाही. पण पाया पडून सांगतो दादा, तुम्ही जर का भाऊ 1, 2, 3 असताना आणि मायबाप जर वेगळे राहत असतील, तुम्ही जर 50 लाखाच्या बंगल्यात राहत असाल, पाया पडून माफी मागतो, तुम्हाला दुखवायचं नाही आहे. त्रिवार नमन करतो दादा, पाया पडतो. तुम्ही जर का 50 लाखाच्या बंगल्यात राहत असाल आणि जर का तुमचे मायबाप वेगळे राहत असतील तर मला असं वाटतं 50 लाखाच्या बंगल्यात राहून सुद्धा तुमच्या इतका भिकारी जगात कोणी नसेल. थोडं वाईट वाटेल तुम्हाला, पण हीच सत्यता आहे. भाऊ 2 आहेत, एकीकडे मायबाप आहेत, एक भावाला अजिबात दोष देणार नाही. भाऊ 3 आहेत, एकीकडे मायबाप असतील तर 2 भावांना दोष देणार नाही. पण मी एक पाया पडून सांगेल, मायबाप चुकत असतील ठीक आहे, वयामानानं चुकत असतील, पण तुमचं काम आहे, हो जे पण झालं चुकलं असेल त्यांचं काय माझं काय, पण सकाळपासून निर्णय घ्यायचा. आईबाप आपले जवळ असले पाहिजे. कारण मुलगी देताना सासरा पहिले तुमची इस्टेट विचारतो, बरोबर आहे की नाही. जोपर्यंत तुमची कमाई विचारत नाही तोपर्यंत मुलगी देत नाही. महाराज तुम्ही वागणार का नाही, खाऊ घालणार का नाही, काही माहिती नसताना सगळ्या इस्टेटीचा मालक तुम्हाला करतो. हो माझ्या वडिलांची मिरासी का देवा, नाही का. बाप आपल्याला सरळ सरळ सगळ्या इस्टेटीचा मालक करतो, मग त्याची सेवा करायला त्याचे 2 शब्द ऐकायला काय अडचण आहे, बरोबर आहे की नाही. हो सासराने जर घर बांधाल 50,000 दिनात, बटा गावात चर्चा मन सासरान 50,000 दिनात, सासरान 50,000 दिनात. अहो बाप अख्खं बांधेल घर दिदेस, त्यानं काहीच नाही नाव. हां डुप्लिकेट लोके राहतच तेवढं बरं आहे. तुम्हाकडे नाही शेत तसा, तुम्हाकडनं बटा लोकी चांगला शेत बा. हो सगळ्यांच्या पाया पडून सांगेल, भैया आईबापांची सेवा करा, त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. बोलत असताना एखाद्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल, तुम्हाला दुखवायला रविकिरण महाराज आलेला नाही आहे इथं, तुम्हाला दुखवायला रविकिरण महाराज आलेला नाही. पण जाता जाता माझ्याकडनं जर बोलण्यामध्ये तुमचं मन दुखावलं असेल, सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो. तरुण भावांना सांगतो, तुम्हाला जर का माझ्या बोलण्यानं तुमचं मन दुखावलं असेल तर सगळ्या तरुण भावांना सांगतो, तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. तरुण बहिणींनाही सांगतो, मला थोडं टोची बोलायला सवय आहे बहिणीवर, तुम्हाला भाऊ समजून माफ कर दीजा. आणि बसेल म्हणा काका बाबा सारखा शेतात बापच सारखा आहे, तर बसेल म्हणा मायासारखे मायात मावशा, तुम्हाला बी पाय पडस मावशी सोन काका सोन. तुमले जर 4 पोरं होतील मला 5वा समजा, 3 असतील 4था समजा, 2 असतील 3रा समजा.